इकडे ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरातील सेंट लॉरेन्स शाळेत मतदान केंद्रावर स्पेशल सेल्फी पॉइंट बनवण्यात आलाय। मतदान केंद्रात गेल्यानंतर मतदान केल्यानंतर लोकांना सेल्फी काढता यावा यासाठी इथे विशेष सजावट करण्यात आली आहे। त्यामुळे मतदान केल्यानंतर नवमतदार सेल्फी काढण्यात दंग होत असल्याचं चित्र आहे। आज आपण हा जो लोकशाहीचा सण साजरा करतोय त्यासाठी मतदार हा सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी आहे आणि या मतदाराला लुभावण्यासाठी त्याला मतदान केंद्रापर्यंत खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावल्या जातात। ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 आणि 19 मध्ये अशीच आगळी वेगळी एक योजना आखली गेली। त्याला आदर्श मतदान केंद्र तयार केले गेले। जसं की आपण बघू शकतो संपूर्ण हे जे मतदान केंद्र आहे ते सजवलं गेलंय, त्याला फुग्यांनी सजवलं गेलंय, त्यामध्ये मंडप घातलेला आहे। असे वेगवेगळ्या प्रकारे हे मतदान केंद्र सजवलं गेलंय आणि त्यामध्ये वेगवेगळे सेल्फी पॉइंट या ठिकाणी तयार केले गेलेत आणि हे सेल्फी पॉइंट केवळ सेल्फी पॉइंट नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे मेसेज देणारे हे सगळे सेल्फीचे या ठिकाणी कार्डबोर्ड तयार केले। जसं की आपण या ठिकाणी बघतोय गॉट इंक ऑपरेशन ब्लॅक डॉट, म्हणजे वोटिंग करा आणि वोटिंग केल्याच्या नंतर आपलं जे वोटिंग केलेलं बोर्ड आहे ती शाई दाखवणारं बोर्ड घेऊन हे मेसेज आपण हातात घेऊन याप्रमाणे आपण या ठिकाणी वोटिंग केल्याच्या नंतर हे सेल्फी काढू शकतो किंवा एक मेसेज देऊ शकतो, आय एम अ प्राऊड वोटर आर यू, म्हणजे दुसऱ्यांना आपण विचारू देखील शकतो। असं हे अतिशय आदर्श मतदान केंद्र या ठिकाणी तयार केलं गेलंय। त्याचबरोबर दुसरा या ठिकाणी एक पॉईंट आहे तो म्हणजे सेल्फी पॉईंट आहे आणि हा जो सेल्फी पॉईंट आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की या चौकटीमध्ये उभं राहून अनेक लोक फोटो काढतायत, सेल्फी काढतायत। सेंट लॉरेन्स बरोबरच वाघे इस्टेटच्या तिथे पण अजून दुसरं सेंटर केलेलं आहे आणि तिथेही आम्हाला असाच रिस्पॉन्स मिळतोय। नक्कीच अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतोय, प्रतिसाद मिळतोय, कारण की हा सेल्फी पॉइंट आहेच तसा ज्याप्रमाणे आपण बघतोय की स्वतः वोट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी उभं राहायचंय आणि एक सेल्फी काढायचा आहे, कारण की अतिशय महत्त्वाचं आहे मतदान करणं आणि हा जो मतदानाचा दिवस आहे तो लोकशाहीचा सण असतो आणि तो लोकशाहीचा सण साजरा करणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।